मी आता आमंत्रण देतो डॉक्टर अंजली जोशींना. त्यांनीच या पुस्तकाची प्रस्तावना पण लिहिलेली आहे आणि प्रस्तावना लिहिल्यानंतर ही अंजली आणि ह्या अंजली यांचं जे फोनवर बोलणं चाललं होतं ते मी 3च मिनटं ऐकलं आणि तिथनं निघून गेलो मी. तर ते खरंखरं चांगलं जर रेकॉर्ड होऊ शकलं असतं तर खूप मजा आली असती, कारण खूप क्वालिटेटिव्ह काही बोलत होत्या आणि वादविवाद आणि आपला मुद्दा कसा पुढं न्यायचा आणि कसा मागं घ्यायचा याचं एक फार चांगलं डेमॉन्स्ट्रेशन होतं. नंतर ते अंजुनी मला सांगितलं. तर त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊया पुस्तकाबाबत. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती अंजली चिपलकट्टी, इथे जमलेला त्यांचा स्नेहपरिवार, व्यासपीठावर आणि श्रोतृवर्गात असलेले मान्यवर आणि सर्व पुस्तकप्रेमी रसिक, आपल्या सर्वांना माझं मनापासून अभिवादन. असं म्हटलं जातं की प्रत्येक पुस्तक हा एक प्रवास असतो. म्हणजे तो वाचकांसाठी तर असतोच, पण तो लेखकासाठी पण असतो. कारण पुस्तकाचं बीज रुजणं, ते फोफावणं, त्यातून प्रत्यक्ष पुस्तक लिहिणं, ते प्रकाशित होणं, अशा अनेक टप्प्यातून हा प्रवास होत असतो. या प्रवासात अनेक चढ उतार येतात, त्याच्यामध्ये वळणं असतात, काही वेळेला आनंदाचे झरेही असतात, किंवा असंही होतं की अनपेक्षितपणे आपल्याला काहीतरी अकस्मातपणे हाताला लागतं. तर काही वेळेला अनिश्चिततेचे भोवरेही असतात. म्हणजे आपण खरं तर त्या भावनांच्या असं रोलर कोस्टरमधून जात असतो. आणि या प्रवासाचा कळसबिंदू म्हणजे पुस्तक प्रकाशित होण्याचा समारंभ. तर हा एक खूप आनंदाचा, साफल्याचा असा क्षण असतो. आणि ह्या क्षणाला आणि ह्या आनंद सोहळ्याला मी आज साक्षी आहे, याचा मला खूप आनंद होतोय. आणि पुस्तकाच्या प्रवासाच्या या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्याबद्दल मी लेखिकेचं खूप अभिनंदन करते. मी त्यांना लेखिका असं संबोधणार आहे, कारण आमचं काय नाव एकच असल्यामुळे मला नाही तर सारखं माझंच नाव घ्यायला लागेल. खरं तर शेवटच्या वक्त्याला बोलणं हे फार अवघड असतं, कारण आपली सगळेच मुद्दे सांगितलेले असतात ऑलरेडी. आणि व्यासपीठावर इतके मान्यवर असताना फार काही राहत नाही सांगायला. पण तरीसुद्धा माझ्या परीने मला काय त्यातलं आवडलं हे नक्कीच मला सांगायला आवडेल. तर ह्या पुस्तकाची माझी पहिली जी ओळख झाली ती 2021 जेव्हा त्या लोकसत्ताच्या चतुरंगामध्ये थांग वर्तनाचा ही लेखमाला लिहित होत्या. आणि त्यात त्यांनी जी मांडणी केली होती किंवा ज्यांनी जे वर्तनाचे विषय निवडले होते ते बघून मला तेव्हा असं वाटलं, म्हणजे ते वाचून मला असं वाटलं की ह्या मानसशास्त्राच्या क्षेत्रात कार्यरत असल्या पाहिजेत. कारण वर्तनाचा अभ्यास म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास हा एक अत्यंत पायाभूत असा मानसशास्त्राचा विषय आहे आणि त्यामुळे तो केल्याशिवाय अशी मांडणी शक्य नाही असं मला वाटलं होतं तेव्हा. पण जेव्हा त्यांनी मला प्रस्तावनेसाठी जेव्हा संपर्क साधला आणि तेव्हा मला असं कळलं की त्यांना मानसशास्त्राची अकॅडमिक बॅकग्राऊंड नाही आहे. पण त्यावेळी मला उलट त्यांचं कौतुक वाटलं, कारण हा सगळा अभ्यास त्यांनी स्वतःहून केलेला आहे. कारण स्वयंअध्ययन हे फार कठीण असतं. त्याच्यासाठी तुम्हाला तुमची अंतरप्रेरणा खूप प्रबळ असायला लागते. आणि मला असं लक्षात आलं की खरं तर त्याचा त्यांना फायदाच झाला आहे, कारण कुठल्याही अकॅडमिक साच्यात न बसता त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र अशी विचारदृष्टी विकसित केली आहे. आणि पुस्तक वाचताना त्याचा आपल्याला प्रत्यय येतो. साधारणपणे असं म्हटलं जातं की जे अकॅडमिशियन असतात तर ते सैद्धांतिक मांडणीत खूप गुंततात आणि उपयोजनापासून दूर जातात, किंवा जे अप्लाइड फील्डमध्ये असतात ते इतकं उपयोजित लिहितात की ते सिद्धांतापासून दूर जातात. पण ह्या पुस्तकात असं झालेलं नाही आहे. तिथे सिद्धांत पण आहेत आणि उपयोजन पण आहेत, आणि नुसतंच उपयोजन नाही तर ते दैनंदिन जीवनाशी त्याची सांगड घातलेली आहे.
त्यामुळे तो जो समन्वय आहे तो ह्या पुस्तकात खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. तसंच आता प्रस्तावनेचा विषय निघाला म्हणून मला एक खुलासा आवश्यक आहे, कारण डॉक्टर बोरसे म्हणाले होते की माझ्या प्रस्तावनेमुळे पुस्तकाला विलंब झाला. तर मला एवढाच खुलासा करायचा आहे की लेखिकेने माझ्याशी जूनमध्ये संपर्क साधला प्रस्तावनेसाठी आणि मी 8 दिवसाच्या आत प्रस्तावना त्यांना लिहून दिली होती. तर म्हणजे लायटर नोटमध्ये मी असं सांगेन की पुस्तकाला विलंब लागण्याचं खरं कारण काय याचा त्यांनी शोध घ्यावा. परंतु मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते की जेव्हा पुस्तक प्रकाशित होतं तेव्हा ते कधीच आपल्या मनाप्रमाणे आणि ठरवल्याप्रमाणे होत नाही. मला ते आवडलं, मला त्यातून खूप अंतर्दृष्टी मिळाल्या. तर आज मला हे तुमच्याशी शेअर करायला आवडेल की मला ते का आवडलं. तर त्या पुस्तकाची मला आवडलेली 5 मुख्य वैशिष्ट्य मी आपल्यापुढे सादर करणार आहे. आणि मला अर्थातच जाणीव आहे की त्यातली काही वैशिष्ट्य आधीच्या मान्यवरांनी सांगितलेलीच आहेत, पण मी माझ्या दृष्टिकोनातून ती सांगण्याचा प्रयत्न करते. तर पुस्तकाचं मला पहिलं जे आवडलेलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्यात असलेला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच, म्हणजे ज्याला आपण आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन असं म्हणतो. कारण मानवी वर्तनाचा पट इतका व्यापक आहे, इतका विशाल आहे की तुम्हाला त्याच्याकडे एकाच दृष्टिकोनातून बघता येत नाही. तुम्हाला अनेक आयाम लागतात. अनेक दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही त्या वर्तनाकडे बघता तेव्हा त्याचं तुम्ही अर्थबोधन करू शकता किंवा ते आपण साकल्याने त्या वर्तनाचा विचार करू शकतो. म्हणजे मानसशास्त्र हा त्यातला एक आयाम झाला, परंतु एकच एक आयाम नाहीये. मग त्याला जीवशास्त्रीय दृष्टिकोन आहे, उत्क्रांतीशास्त्र आहे, मेंदूविज्ञान आहे किंवा सामाजिक शास्त्र आहे, असे अनेक त्याला आयाम जोडलेले आहेत. म्हणजे लेखिकेने आता मनोगतामध्ये पण सांगितलं होतं की आक्रमकता, म्हणजे हा जो त्यांनी पैलू सांगितला की जो पुस्तकामध्ये आहे म्हणजे नमूद केलेला आहे की हा जरी एक आपण पैलू घेतला, वर्तन विशेष घेतला आपण, तरी किती विविध दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघू शकतो. की आता उदाहरणार्थ मानसशास्त्र दृष्टिकोन असेल तर असा आपण बघू शकतो की ही काही मानसिक भावनिक गरज किंवा त्या गरजेचं काही आपण त्याला आउटलेट आहे असं आपण म्हणू शकतो का, किंवा आपल्या मनामध्ये असलेल्या एखाद्या विशिष्ट दृष्टिकोनामुळे मनुष्य आक्रमक होतो का, हे आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं. त्याचबरोबर जीवशास्त्रीय दृष्टिकोन आहे की ही आक्रमकता नैसर्गिक आहे का, किंवा आपल्या शरीरातली काही संप्रेरक किंवा रसायनं ह्यांची काय भूमिका असते आक्रमकतेत, किंवा मेंदूविज्ञान आहे की आपला मेंदू वायर्ड असतो का आक्रमकतेला, किंवा काही असे समोर काही असं असल्यानंतर आपण ट्रिगर होतो का, किंवा न्यूरॉन्सची काय भूमिका असते. तसंच इवन आपण उत्क्रांतीशास्त्र असं म्हणू शकतो की आपण विकसित होताना की आपल्याला स्वतःला संरक्षण मिळण्यासाठी किंवा स्थैर्य मिळण्यासाठी ती आक्रमकता आपण विकसित केली का, मग आपण अजून अजून विकसित होऊ तसं आक्रमकतेचं स्वरूप काय असेल, ती वाढेल, कमी होईल का, ती वेगवेगळे त्याचे प्रकार दिसतील. किंवा आपण म्हणू शकतो की सामाजिक शास्त्र, की समजा अशी संस्कृती अशी असेल की तिथे आक्रमकतेला अजिबात प्रोत्साहन दिलं नाहीये, तर मग त्या संस्कृतीतले सगळेजण अहिंसक होतील का. तर एक पैलू तुम्ही असा बघितलात तरी त्याच्याकडे इतके विविध दृष्टिकोन आहेत, इतके वेगवेगळे आयाम आहेत, आणि असे वेगवेगळे आयाम, असे विविध दृष्टिकोन त्या पुस्तकामध्ये आहेत. आणि म्हणून तो आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन असणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही एकाच आयामातून बघितलं तर ते फार आपल्याला जे आकलन होतं ते फार अपुरं होतं. तर इथे असं संपूर्ण आकलन आपल्याला होतं, म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो आपल्याला बिगर पिक्चर दिसतं. तर असे जे वर्तन पैलू आहेत त्याचं एक बिगर पिक्चर आपल्याला दिसत असतं. म्हणजेच थोडक्यात आपण ते पुस्तक वाचताना असे अनेक चष्मे आपण घालण्याची आपल्याला संधी हे पुस्तक देतं. पण अर्थातच हे सगळे असे दृष्टिकोन किंवा आयाम हे एकत्र गुंफणं हे फार अवघड आहे. कारण आपण एक असा पैलू किंवा एक आयाम पकडायला गेलो की तो दुसरा सुटतो, म्हणजे ते फारच अवघड आहे. म्हणजे मी असं म्हणेन ते शिवधनुष्य पेलल्यासारखं अवघड आहे. पण परत त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की लेखिकेने ते यशस्वीरित्या पेललेलं आहे, जे अवघड काम आहे ते.
दुसरं जे मला वैशिष्ट्य पुस्तकाचं आवडलं ते म्हणजे त्याच्यामध्ये असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, जे देवकुमारांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण मलाही तो वैज्ञानिक दृष्टिकोन आवडला आणि तो पुस्तकामध्ये त्याचा प्रत्यय येतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाची सुरुवात जी होते ती होते कुतूहलातून किंवा जिज्ञासेतून. तर आपल्याला असं दिसतं की लेखिकेला खूप जिज्ञासा आहे, खूप प्रश्न पडतात. म्हणजे पुस्तकाचं नावच आहे माणूस असा का वागतो, पण अनेक प्रश्न आहेत की म्हणजे आपण सहकार्य का करतो, स्पर्धा का करतो, नैतिक का असतो, अनैतिक का असतो. तर मला असं वाटतं की तिथपासून ती सुरुवात होते वैज्ञानिक दृष्टिकोनाची. आणि ह्या पुस्तकाचं बीज जे आहे ते या जिज्ञासेत आहे आणि ह्या कुतूहलात आहे असं मला वाटतं. आणि आत्ता त्या मनोगतात म्हणाल्या की त्यांच्या आईंनी ही म्हणजे सवय त्यांच्या मनामध्ये म्हणजे रुजवली, तर मी त्यांचं पण अभिनंदन करते की तो वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. तर तुमचंही अभिनंदन. आणि मला हे वैशिष्ट्य महत्त्वाचं याच्यासाठी वाटतं की हल्लीच्या काळामध्ये सुडो सायन्सला किंवा छद्म विज्ञानाला एवढा पूर आलेला आहे आणि अनेक अवैज्ञानिक गोष्टी वैज्ञानिक म्हणून खपवल्या जात आहेत. तर अशा काळामध्ये हे पुस्तक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा खणखणीतपणे पुरस्कार करतं. आणि त्याची प्रचिती मला त्यांच्याशी बोलताना पण आली की आमच्या चर्चा जेव्हा होत होत्या तेव्हा मी त्यांना असं विचारलं की तुम्ही अमुक एक संशोधक तुम्ही का घातलेले नाही आहेत त्याच्यामध्ये, किंवा अमुक एका सिद्धांताचं तुम्ही का म्हणजे त्याचा समावेश का केलेला नाही आहे. तर त्या तेव्हा मला असं म्हणाल्या की ह्यांचं संशोधन हे पूर्णत्वाला गेलेलं नाही आहे किंवा काही संशोधक जे आहेत ते त्यांचा सिद्धांत अजून म्हणजे वादविवादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे, म्हणून मी ते समाविष्ट केलेलं नाही आहे. तर जेव्हा आपण असं म्हणतो की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, तर जेवढा पुरावा तेवढा विश्वास. तर ते पुस्तक वाचताना आपल्याला असं दिसतं की त्यांनी जी संशोधनं त्या पुस्तकातली संशोधनं त्यांनी अशीच संशोधनं नमूद केलेली आहेत की त्यांना भक्कम पुरावा आहे, किंवा जे सिद्धांत मांडलेले आहेत त्यांना निर्णायकरित्या जे सिद्ध झालेले आहेत असेच सिद्धांत मांडलेले आहेत. त्यामुळे आमची जेव्हा चर्चा होत होती आणि तेव्हा त्यांनी कारण सांगितलं की मी हे घातलेले नाहीत कारण त्यांचं ते सिद्ध झालेले नाही आहेत. तर ही परत मला वैज्ञानिक दृष्टिकोनाची परत पडताळा आला किंवा प्रचिती आली. आणि एक मला असं लक्षात आलं की त्यांच्याकडे एक सुस्पष्ट अशी वैचारिक बैठक आहे. म्हणजे लोकानुनय करण्यासाठी लिहिलं जात नाहीये, तर मला काय लिहायचं आहे आणि काय लिहायचं नाही याचं सुस्पष्ट भान त्यांना आहे. आणि मला असं वाटतं की असं भान असणं हे लेखकाचं ब्रीद असतं आणि ते मला त्यांच्या लेखनामध्ये जाणवतं आणि त्यामुळे हे मला वैशिष्ट्य खूप महत्त्वाचं वाटतं. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे की हे पुस्तक खरं तर म्हणजे आपण म्हटलं तर वर्तनाची मीमांसा आहे किंवा वर्तनाचं स्पष्टीकरण आहे किंवा वर्तनाबाबत आहे, पण ते कुठेही किचकट होत नाही किंवा कंटाळवाणं होत नाही. तर ह्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये घटना आहेत, प्रसंग आहेत, संशोधनं आहेत, प्रयोग आहेत आणि त्यामुळे वाचकांची उत्सुकता सतत जागी राहते. म्हणजे मी काही उदाहरणं देईन इथे की एक घटना आहे त्याच्यात वर्णन केलेली की सैनिकांच्या एका तुकडीला असं कळतं की एका गावामध्ये शत्रू सैनिक लपून बसलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यासाठी ते तिथे जातात. आणि हेलिकॉप्टरवरून जेव्हा टेहळणी ते करत असतात तेव्हा त्यांना असं लक्षात येतं की खरं तर गावामध्ये शत्रू सैनिक नाहीच आहेत, तर कोण आहेत, तर सामान्य नागरिक आहेत. मग त्याच्यामध्ये वृद्ध आहेत, महिला आहेत, मुलं आहेत. आता अशा वेळेला ह्या सैनिकांनी काय केलं, त्यांनी त्यांच्या वरिष्ठांनी दिलेल्या म्हणजे बॉम्ब हल्ला करण्याच्या आज्ञा त्यांना ते दिसतंय की ते शत्रू सैनिक नाही आहेत त्या पाळल्या का ते काही वेगळं वागले. अर्थात मी ह्याचं तुम्हाला उत्तर देणार नाहीये कारण तुम्हाला त्याच्यासाठी पुस्तक वाचायला लागेल. पण अशी जी घटना आहे ती जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला अनेक प्रश्न पडतात की अशा प्रकारे आपण का वागतो, विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण असं वर्तन का दर्शवतो.
आपण कुठले निर्णय घेतो किंवा निर्णय घेताना कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, आपल्या कुठल्या प्रेरणा आपल्याला मदत करतात, तर अशा अनेक गोष्टी आपल्याला विचार प्रवृत्त करतात. तसंच तिथे एक पुस्तकामध्ये एक मानसशास्त्रात गाजलेला एक प्रयोग आहे. आपल्याला काही जणांना तो माहिती असेल की तिथे शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या जोड्या केल्या, म्हणजे प्रयुक्तांवर, म्हणजे ज्यांच्यावर आपण प्रयोग करतो त्यांना प्रयुक्त म्हणतात, तर त्यांच्या शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या जोड्या केल्या आणि त्यांना सांगितलं होतं की हा प्रयोग कशावर आहे, तर शिक्षेचा शिकण्यावर किंवा अध्ययनावर काय परिणाम होतो हे बघण्यासाठी आम्ही प्रयोग करणार आहोत. शिक्षक आणि विद्यार्थी यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवलं होतं, पण तुम्ही ते बघू शकत होते किंवा ते ऐकू शकत होते एकमेकांना. आणि प्रयोग सुरू झाला. प्रयोगामध्ये असं होतं की शिक्षकांनी शब्दांच्या काही जोड्या सांगायच्या आणि विद्यार्थ्यांनी त्या लक्षात ठेवायच्या आणि त्या परत सांगायच्या. ते करत असताना विद्यार्थ्यांनी चूक केली. आता तो प्रयोग तुम्ही शिक्षेचा परिणाम काय होतो ह्याच्यावर होता, त्यामुळे प्रयोगकर्त्यांनी शिक्षक बनलेल्या प्रयुक्तांना सांगितलं आता विद्यार्थ्यांनी चूक केली, आता तुम्हाला शिक्षा द्यायला लागेल. आता ही शिक्षा काय होती, तर शिक्षा होती की हे जे विद्यार्थी बनलेले प्रयुक्त आहेत तर त्यांना एक माइल्ड शॉक द्यायचा. प्रयोगकर्ते सांगत होते की हा काही शॉक काही ह्याने होणार नाहीये, त्यांना फार अगदी माइल्ड आहे. आणि त्या बाजूला जे ॲक्च्युली विद्यार्थी बनलेले जे प्रयुक्त होते ते खरं तर मानसशास्त्राचेच सहकारी होते, त्यामुळे त्यांना शॉक वगैरे खरा लागत नव्हता, ते फक्त अभिनय करत होते. पण ठरवल्याप्रमाणे ते मुद्दाम जास्तीत जास्त चुका करायला लागले आणि ते जेवढ्या जास्त चुका करतील तेवढी शॉकची तीव्रता जास्त वाढणार. आणि प्रयोगकर्ते शिक्षकांना सांगत होते की तुम्ही आता अजून अजून तीव्रतेचा शॉक द्या. आता अशा परिस्थितीमध्ये प्रयुक्तांनी, म्हणजे शिक्षक बनलेल्या प्रयुक्तांनी काय नक्की केलं, त्यांनी तो प्रयोग थांबवला, आम्ही प्रयोगामध्ये सहभागी होणार नाही असं म्हटलं का, ते प्रयोगकर्ते सांगत होते तशा प्रकारचे शॉक्स दिले. अर्थात मी ह्याचंही उत्तर देणार नाहीये, तुम्हाला पुस्तक वाचायला लागेल. पण हा प्रयोग सांगण्याचं कारण असं आहे की हा इतका गाजला प्रयोग की मानवी वर्तनाबाबतचा एक अत्यंत महत्त्वाचा असा पैलू त्याने नजरेला आणला. आणि आपण जे म्हणतो की आपण सचत विवेक बुद्धी म्हणतो किंवा आपला कॉन्शन्स म्हणतो किंवा मानवता म्हणतो, हे नैसर्गिक असतं का नसतं, का ते धारण करतो, का ते सामाजिक घटकांवर असतं, अशा अनेक गोष्टींची उत्तरं ते शोधायला आपल्याला प्रवृत्त करतात. कारण हा प्रयोग अनेक समुदायांवर केला गेला आणि त्याचे खूप धक्कादायक असे निष्कर्ष आले. तर असे अनेक प्रयोग आहेत, अनेक संशोधनं आहेत. मला अजून एक छोट्याशा प्रयोगाचे, म्हणजे त्याला थॉट एक्सपेरिमेंट म्हणतो, त्याचं उदाहरण देण्याचा मोह आवरत नाही आहे, की एक खूप इंटरेस्टिंग थॉट एक्सपेरिमेंट आहे त्याच्यात. की थॉट एक्सपेरिमेंट म्हणजे आपण ज्याला म्हणतो की विचार प्रयोग किंवा कल्पना करण्याचा प्रयोग. तर त्यामध्ये प्रयोगकर्त्यांनी विचारलं प्रयुक्तांना की तुम्ही समजा एका भल्या माणसाला समजा एक जादूची अंगठी दिली आणि ती अंगठी घातली की तुम्ही अदृश्य होणार. तुम्ही काहीही करू शकता ती अंगठी घालून, तुम्ही वाटेल ते वर्तन करू शकता, तुमच्या पाहिजे त्या इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता आणि तुम्ही ते केलंय त्याची तुमची ओळखच राहणार नाहीये. असं असेल तर हा माणूस जास्त सद्वर्तन करेल का दुर्वर्तन करेल? अर्थात ह्याला पण प्रयुक्तांनी जी उत्तरं दिली त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचायला लागेल. पण अशा प्रकारचे जे थॉट एक्सपेरिमेंट्स किंवा असं जे आहे ते जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते आपल्याशी पण आपण नकळत लावून बघतो की अरे आपण काय उत्तर देऊ ह्याला. तर ह्या पुस्तकाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की ते आपल्याला विचारप्रवृत्त करतं, की आपण ते जे अनेक ज्या घटना आहेत, प्रसंग आहेत, ते वाचताना आपण थबकतो, आपण अंतर्मुख होतो, आपण परिशीलन करतो आणि त्याचा आपण कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे वाचकांना विचार करायला लावतं ते पुस्तक आणि हे त्याचं खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पण मला त्याच्यामधलंच ते एक वैशिष्ट्य अजून महत्त्वाचं वाटतं की फक्त वाचकांना विचारप्रवृत्त करणं एवढंच नाही, तर त्याच्या पुढची एक स्टेप या पुस्तकाने गाठलेली आहे. ते म्हणजे हे जी सगळी मांडणी आहे त्या पुस्तकामध्ये, त्या मांडणीचा एक सामाजिक अन्वयार्थ त्या पुस्तकात लावलेला आहे. म्हणजे ती जी सगळी मांडणी आहे त्याचा आजच्या सामाजिक वास्तवाशी काय संबंध आहे ते खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये विशद केलेलं आहे.
आणि मला असं वाटतं हे पुस्तकाचं खूप वेगळं वैशिष्ट्य आहे. कारण आपल्याला अशी अनेक पुस्तकं दिसतील की ज्याच्यामध्ये असे तपशील आहेत की घटना आहेत, प्रयोग आहेत किंवा असे तपशील आपल्याला खूप दिसू शकतात आणि आपल्याला ते वाचून असं वाटतं की हां, म्हणजे आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये भर पडते की अमुक अमुक मानसशास्त्रज्ञांनी किंवा संशोधकांनी हे प्रयोग केले. पण ते पुस्तक तेवढ्यावर थांबत नाही, या तपशिलांवर थांबत नाही. ते केवळ आपल्याला नुसतं विचारप्रवृत्त करत नाही, तर हा जो संबंध आहे, हा सामाजिक वास्तवाशी जो संबंध जोडलेला आहे, तो खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि जसं लेखिका म्हणाल्या की हे पुस्तक सांस्कृतिक पर्यावरण उभारायला मदत करेल किंवा हातभार लावेल, तर मला अशी आशा आहे की हे पुस्तक नक्कीच त्याला हातभार लावेल. पुस्तकाचं जे चौथं वैशिष्ट्य मला सांगायचं आहे ते डॉक्टर बोरसे, देवकुमार, वीणाताई या सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की ते म्हणजे त्यातली भाषा. तर खूप अशी संवादी भाषा आहे, त्याच्यामध्ये बोली भाषा आहे आणि म्हणजे असं वाटतं की लेखिका असं समोर बसूनच आपल्याशी गप्पा मारतायत, इतकी सहज, अशी सहज प्रवाही भाषा आहे. मी त्या भाषेबद्दल खूप बोलणार नाही आहे कारण ऑलरेडी त्याच्यावर खूप बोललं गेलं आहे. पण आपण नेहमीच्या जीवनात जी वापरतो तशा प्रकारची अगदी सहज सुंदर अशी भाषा आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण जोडले जातो, जे लेखिका सांगतायत, म्हणजे आपण कनेक्ट होतो. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की वाचकांचे कनेक्शन होणं किंवा जोडलं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा काही वेळेला ज्या अशा किचकट संज्ञा त्याच्यामध्ये ज्या येतात तर त्यासुद्धा त्यांनी खूप सुलभ रीतीने सांगितलेल्या आहेत किंवा समजावून सांगायला अशा काही मजेदार आणि अशी नावं अशी त्याच्यामध्ये योजलेली आहेत की ज्यामुळे आपल्याला ते लक्षात राहतात. अनेक स्मरणयुक्त्या पण त्यांनी वापरलेल्या आहेत आणि त्यामुळे ही भाषा हे पण त्याचं एक बलस्थान आहे त्या पुस्तकाचं असं मला वाटतं. की म्हणजे खरं तर असं आहे की साधं सुलभ लिहिणं हे अवघड असतं. म्हणजे अवघड लिहिणं त्या मनाने सोपं असतं, पण साधं सुलभ लिहिणं अवघड असतं. आणि मी असं म्हणेन की सोपं लिहिण्याचं अवघड काम लेखिकेने केलेलं आहे. 4 झाली ना वैशिष्ट्य, मलाच आता लक्षात नाहीये, हे 4थं वैशिष्ट्य होतं. 5वं जे वैशिष्ट्य आहे ते मला सांगायचं आहे ते म्हणजे या पुस्तकातून मला मिळालेला संदेश. तर हे पुस्तक असा संदेश देतं की तुमची स्वतंत्र विचारशक्ती जागरूक ठेवा, तुम्ही डोळसपणे वर्तन करा, कुणाच्या हातातलं खेळणं होऊ नका, बाहुलं होऊ नका. तुम्ही तर्काच्या विचाराच्या कसोटीवर ते वर्तन घासून पुसून बघा. तर हा जो संदेश आहे तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. कारण आपल्या अगदी छोट्या छोट्या वर्तनाच्या पाठी इतके फोर्सेस आहेत की मग ते दृश्य अदृश्य आहेत किंवा सूक्ष्मातिसूक्ष्म फोर्सेस आहेत की ज्याची आपल्याला जाणीवही नसते. तर ते फोर्सेस कुठले आहेत याची जाणीव हे आपल्याला पुस्तक करून देतं. म्हणजे अगदी उदाहरण असं द्यायचं तर आपण जेव्हा असं म्हणतो की मला एखादा विशिष्ट रंग आवडतो असं आपण म्हणतो, आता आपल्याला असं वाटतं की हां, ही माझी वैयक्तिक आवड आहे. पण तसं असतं तसं नाही. त्या वैयक्तिक आवडीच्या पाठीसुद्धा अनेक फोर्सेस आहेत की आपल्याला जे माहिती नाही आहेत. की आता उदाहरणार्थ असंही असेल की एखादी मार्केटिंग कंपनी आपल्याला मुद्दाम तेच रंग दाखवत असेल की जेणेकरून आपल्याला त्या रंगाबद्दल ममत्व प्राप्त व्हावं, किंवा एखादा बिग डेटा अनालिस्ट आपलं कॉग्निटिव्ह कम्प्युटिंग करत असेल आणि त्या दिशेने आपल्याला आपली आवड ढकलत असेल, नच करत असेल आपल्याला. एखादा राजकीय नेता अनेक रंगांबद्दल गदारोळ करत असेल, किंवा कदाचित आपल्या संस्कृतीमध्ये विशिष्ट रंग हे कशाचं तरी प्रतीक असतील, किंवा असंही असेल की आपण लहानपणापासून ज्या समाजात वाढलो तिथे असं सांगितलं असेल की हे रंग ह्या गटाचे, तो रंग त्या गटाचा. म्हणजेच माझी जी आपण म्हणतो आवड आहे की अमुक एक रंग मला आवडतो, म्हणून मी ऍक्च्युली रंगाचं नावच घेतलं नाही, कारण कुठलंही रंग घेतलं तरी काहीतरी असोसिएशन येतं. तर ती आवड ही फक्त वैयक्तिक नाही, तर त्याच्यापाठी ह्या सगळ्या घटकांचं मिश्रण आहे जे आपल्याला जाणवतच असं नाही. तर ती जाणीव हे आपल्याला पुस्तक करून देतं की इतके सगळे मागे आहेत, इतके घटक आहेत. तर हे पुस्तक आपल्याला असं सांगतं की तुम्ही डोळसपणे विचार करा, स्वतःची मतं स्वतः ठरवा, डोळसपणे वर्तन करा. आणि एरवी पण आपण अनेक
बाकीच्या गोष्टींमध्ये खूप चोखंदळ असतो. बघा किती जण असं म्हणतात की आम्ही ना रेडीमेड ड्रेस वगैरे घेत नाही, आम्हाला कसं आमच्या फॅशनचा आमच्या ह्याचा आम्हाला ड्रेस लागतो, किंवा खाण्याच्या बाबतीत पण मग आमच्या चवीचं आम्हाला लागतं. म्हणजे आपण कपडे खाणं ह्याच्यात इतके चोखंदळ असतो, पण मतांच्या बाबतीत मतं आपण सहज दुसऱ्यांची उसनी रेडीमेड घेतो. तर हे पुस्तक आपल्याला ते जाणीव करून देतं की तुम्ही स्वतंत्र विचाराने वागा, की आपल्याला नकळत कुणीतरी आपल्याला मॅन्युप्युलेट करत असेल तर तसं व्हायला देऊ नका, आणि स्वतःची विचारशक्ती तुम्ही स्वतः बाळगा. तर हा संदेश हे पुस्तक आपल्याला देतं. आणि त्याच्यामुळे मला असं म्हणावंसं वाटतं की हे पुस्तक आपल्याला वैचारिक स्वावलंबन शिकवतं. मला असं वाटतं आपली वेळ संपलेली आहे मला दिलेली. तर मी समारोप करताना मला एक उद्गार सांगायचे आहेत विन्स्टन चर्चिलचे. तर त्यांनी एका भाषणामध्ये असं म्हटलेलं होतं, त्यांचं एक फेमस भाषण आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असे उद्गार काढले होते की दिस इज नॉट द एंड. ते म्हणाले दिस इज नॉट द एंड, दिस इज नॉट इवन बिगनिंग ऑफ द एंड, बट इट इज एंड ऑफ द बिगनिंग. तर हे मला इथे आज सांगायचं असं आहे की आजचा हा जो टप्पा आहे पुस्तकाच्या प्रवासातला, की पुस्तक प्रकाशित होण्याचा हा जो प्रवासातला टप्पा आहे तो अंतिम टप्पा नाही आहे, ती अंतिम टप्प्याची सुरुवात सुद्धा नाही आहे, तर तो सर्वस्वी असा एक नवीन टप्पा आहे की ह्या टप्प्यामध्ये आता हे पुस्तक वाचकांपुढे सादर झालेलं आहे. ते त्याच्या अंगभूत वैशिष्ट्यांवर गुणांवर टिकून राहील, वाचक त्याचं भरघोस स्वागत करतील, आणि आजच्यासारखे आनंदाचे आणि साफल्याचे असे अनेक क्षण या पुस्तकाच्या प्रवासात येतील, अशा शुभेच्छा मी लेखिकेला देते आणि परत एकदा मनापासून अभिनंदन करते. धन्यवाद. हॅव बीन पॉसिबल. एक सगळे श्रोते, मला माहिती आहे की समीर आणि अंजलीचे खूप मित्रमंडळी, वेल विशर्स खूप दुरून आलेत, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा. आय थिंक लॉट ऑफ पीपल हॅव मेड अन एफर्ट टू बी हिअर टुडे. त्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. राजहंसच्या प्रकाशनाच्या टीमचे, जे ह्या सगळ्याचा इंटिग्रल पार्ट होते, ज्यांच्याशिवाय हे इतकं या क्वालिटीची निर्मिती तयार झाली नसती, त्या सगळ्यांचे खूप आभार. नंतर SM जोशी फाउंडेशनचे उपेंद्र तन्नू, राहुल भोसले आणि अमित धुमाळ यांचे खूप आभार. आणि शूटिंग आज लकीली हे सगळा हा प्रोग्राम आपला शूट होतोय त्यासाठी साहिल तांबोळी जो काम करतोय त्याचे पण खूप आभार. एक जाता जाता मला तेच एक मगाशी अंजली जे म्हणली की आमचा एक तो एक्सपिरियन्स, तिने जे मुलांबरोबर काम केलं, आम्ही रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये पोचिंग बॅकग्राऊंडची जी मुलं आहेत तिथे आम्ही एकत्र वर्कशॉप घ्यायला गेलो होतो. आणि मला आठवतं आहे की पहिल्या वर्कशॉपनंतर अंजली खूप डिस्ट्रेसमध्ये होती किंवा चिडचिड होत होती किंवा अशी फ्रस्ट्रेटेड होती, आणि मला असं खूप कळत नव्हतं का. तर मी तिला म्हणलं अगं ठीक आहे, मग हे स्पीड असा असतो किंवा आपल्याला पेशन्स दाखवला पाहिजे किंवा आपली भाषा वेगळी आहे, आपलं बॅकग्राऊंड वेगळं आहे, म्हणून कदाचित ते तुला वाटतंय तसं होत नाही आहे का. पण नाव आय अंडरस्टँड. मग आता या पुस्तकाच्या निमित्ताने आम्ही परत बोललो तेव्हा मला कळतंय की तो एक तिने वेगळ्या पद्धतीने आहे की हे पोचत का नाही आहे मला हवं ते त्या मुलांपर्यंत, आणि व्हॉट इज मिसिंग ह्याचा तिने इतका विचार, हा डेटा पॉईंट 10 वर्षांपूर्वीचा आज मला परत लक्षात येतोय की शी डिड नॉट लिव्ह इट देअर. त्यामुळे आत्ताच्या ह्या कॉन्टेक्स्टमध्ये मला असं वाटतं की एक सायंटिफिक व्हॅल्यू तर आपण बोलतोच आहे, पण फिअर्स सायंटिफिक व्हॅल्यू बरोबर एक फिअर्स एम्पथी ही मी अंजलीमध्ये खूप बघितली आहे, आणि आय थिंक आय एम व्हेरी लकी टू बी अ फ्रेंड. त्यामुळे असं अनेक वेळा समीर आपण तर एक मर्चंडाईज छापूनच घेऊ, वी डोंट नीड गुगल, वी हॅव अंजली, असं एक कदाचित आपल्याला थोडं एक पॉसिबिलिटी आहे. कारण अनेक वेळा आम्ही सस्टेनेबिलिटीमध्ये मी काम करते तेव्हा हेच खूप कॉन्फ्लिक्ट्स खूप येतात, की इकोलॉजी, इकॉनॉमिक्स आणि सोसायटी ह्या सगळ्याचं आपण कसं बॅलन्सिंग करायचं. तर ह्यासाठी मी इझिली सर्वात जास्त कोणाकडे जाईन तर वन ऑफ माय गो टू पीपल इज अंजली. त्यामुळे आय थिंक इट हॅज बीन अ ट्रीट आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू रीड दिस बुक. ह्या समारंभानंतर बाहेर चहाची सोय केली, त्यामुळे आपण एक ह्या फॉर्मल ऑडिटोरियममधनं थोडं इन्फॉर्मली बाहेर कॅचअप करूयात. या व्यतिरिक्त काही नाही आहे. आय थिंक वी आर टुवर्ड्स द एंड ऑफ दिस प्रोग्राम. एक मिनिट, फक्त एक आठवण हे करतो की आज किशोर बेडकिहाळ येणार होते, ते प्रकृती बरी नसल्यामुळे येऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांचं आज विश्लेषण काय असेल हे समजून घ्यायला आपण मोकलेलो आहोत, पण नंतर कधीतरी ते बोलतीलच. तर मी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. चहा घेऊया बाहेर. थँक्यू.
धन्यवाद.